नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला आज आपण शेवगाच्या शेंगांची भाजी मसाल्याची करायची। असे बोटा एवढे तुकडे करून घेतलेले आहे मी। असे तुकडे करून घ्यायचे आणि मी आता त्यांना धुवून घेतलेले आहे। आता त्यांना उकडायला टाकते मी आता। चला तर मग आपण करूया शेवगाच्या शेंगाची आमटी मसाल्याची। त्याच्यासाठी घेतलेलं बघा मी कांदा भाजून घेतला आणि चुलमध्ये कांदा भाजून घेतलेला आहे। खोबरं, ओला लसूण, कोथिंबीर। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मसाला टाकते। आता मसाला पिसून घेते मी टाकलेत आता कांदे, खोबरं भाजलेलं तेलमध्ये चांगलं भाजून घ्यायचं त्याला। ओला लसूण 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत मी ओला, आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी मसाल्यामध्ये। बघा मी आता आहे ना पिसून आणलेला आहे मसाला। बघा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 पया तेल। आता भाजीसाठी लागणारं 2 पया तेल। कांदा, लसूण, खोबरं याची पेस्ट केलेली होता तो मसाला, तो भाजून झालेला आहे। मी आता त्याच्यात टाकणार आहे 3 चमचा मसाला माझा घरचा तयार केलेला। मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। बघा आता चांगलं तेल आलेलं आहे आपल्या मसाल्याला। बघा चांगली फोडणी झालेली आहे। मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या ते शेंगा उकडून झालेल्या होत्या ना, त्या उकडलेल्या शेंगा त्याच्या टाकते त्याच्यामध्ये भाजीमध्ये। आता मीठ टाकू आपण अर्धा चमचा, कोथिंबीर टाकू, आता आपलं झालेली भाजी तयार आणि 2 मिनिटं झाकून घेते। आता झाली आपली भाजी तयार। बघा की आपली भाजीला किती छान तेल आलेलं आहे, छान गदक पण फुटलेला आहे त्याला। बघा आता आपण काढून घेऊ। आपल्या शेंगा पण छानपैकी शिजून गेलेल्या आहेत। शेंगाची आमटी करायची बरं का, छान लागते। चला बघा आपले शेंगाची आमटी। अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यात। तुम्हाला जर माझ्या शेवगाच्या शेंगाची रेसिपी आवडली असेल तर मला तसं कमेंटमध्ये लिहा, आणि नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने जे मी तुम्हाला सांगितलेली त्या पद्धतीने एकदा तरी शेवगाच्या शेंगाची आमटी बनवा आणि मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।